दे धडक बेधडक आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी, घटना, समस्या, विविध क्षेत्रातील सर्वदूर बातम्या पाहण्यासाठी लोकशक्ती लाईव्ह न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा. मुंबई शहरातून अनधिकृतपणे घनकचरा उचलून तो उरण पोलीस स्टेशन हद्दीत टाकला जात असल्याचा गंभीर प्रकार उघडकीस आला आहे. या कचऱ्यात बांधकामातील डेब्रिस, प्लास्टिक, रासायनिक अवशेष व कुजलेला कचरा असल्याने परिसरातील नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. दास्तान फाटा, चिर्ले, जांभूळपाडा, गावठाण, दादरपाडा, दिघोडे तसेच JNPT परिसरात तीव्र दुर्गंधी पसरली असून पाण्याचे स्रोत दूषित झाले असल्याचा दावा सामाजिक कार्यकर्ते अजित कृष्णा म्हात्रे यांनी केला आहे. परिणामी साथीचे आजार वाढण्याची भीती त्यांनी व्यक्त केली आहे. या प्रकरणी उरणचे सामाजिक कार्यकर्ते अजित कृष्णा म्हात्रे यांनी नवी मुंबई पोलीस आयुक्त, तहसीलदार, सिडको व पोलीस प्रशासनाकडे वारंवार तक्रारी करूनही कोणतीही ठोस कारवाई झालेली नाही. यामुळे डेब्रिस माफियांना कोणाचा वरदहस्त आहे असा सवाल उपस्थित होत आहे. कचऱ्याविरोधात आवाज उठवणाऱ्यांना धमक्या दिल्या जात असल्याचा आरोपही करण्यात आला आहे. प्रशासनाने 8 दिवसात कठोर कारवाई न केल्यास जनआंदोलन छेडण्याचा इशारा उरणचे सामाजिक कार्यकर्ते अजित कृष्णा म्हात्रे यांनी प्रशासनाला दिला आहे. मी अजित कृष्णा म्हात्रे, सामाजिक कार्यकर्ते. मी उरणच्या जनतेला सांगू इच्छितो की आपल्या या उरण तालुक्यामध्ये जो मुंबईवरून घन कचरा आणून तो आपल्या दास्तान ते दिघोडेच्या हद्दीमध्ये टाकला जातो आहे, त्याच्यावर मी 5/1/2026 रोजी उरणचे तहसीलदार उद्धव कदम साहेब यांना निवेदन दिलेलं आहे की याची उच्चस्तरीय चौकशी करण्यात यावी. तसेच त्यांनी त्यांचं पत्र की या तालुक्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक उरण पोलीस स्टेशनला पत्र दिलेलं आहे. तसेच ट्रॉफिक PI असतील आणि सिडकोला यांना पत्र वर्ग केलेलं आहे. परंतु पत्र वर्ग करत असताना पण अशी प्रत्यक्ष कृती केली जात नाही, अंमलबजावणी त्याची केली जात नाही. कारण ही जी सरकारी यंत्रणा आहे ही सर्व या ठेकेदारांसोबत विकली गेलेली आहे. यांचे आर्थिक साटेलोटे आहेत म्हणून ह्या लोकांच्या जीवाशी खेळले जातो आहे. काहीच ॲक्शन घेतली जात नाही. कारण या लोकांना हप्ते आहेत, तिथून सरकारी यंत्रणेला हप्ते आहेत. एवढा रॅबिट आहे, लोकांना एवढा त्रास होते. त्यापासून डंपर आहेत, डंपर ओपनली येतात, त्याच्यावर कवर लावलं जात नाही. एखादा कवर आहे त्याच्यावर कवर न लावता ते येतात, त्यामुळं खडी पडतो आहे. खडीमुळे एखादा बाईकवाला स्लिप मारतो आहे, जीव जातो आहे. परंतु या लोकांना काही घेणं देणं पडलेलं नाही. यांना माहिती आहे सरकारी यंत्र आपल्या खिशात आहे म्हणून ॲक्शन घेत नाही. या अधिकाऱ्यांना सांगू इच्छितो की आपण जर असंच हे खेळ मांडलं तर या पुढच्या 8 दिवसात इथं उरणमध्ये हजारो कार्यकर्ते घेऊन हा रास्ता रोको केला जाईल. याचा नुकसान झाला याला जबाबदार अधिकारी असतील आणि ठेकेदार असतील, याची नोंद घ्यावी या लोकांनी. याची मी नवी मुंबई पोलीस आयुक्त मिलिंद भारंबे साहेबांना पण यांचं पत्र दिलेलं आहे की याची उच्चस्तरीय चौकशी करण्यात यावी. तसेच मी आपले या तालुक्याचे बॉस उद्धव कदम साहेब असतील त्यांनाही निवेदन दिलेलं आहे मी. त्यामुळे यांनी ॲक्शन घ्यावी. तर त्यांनी तसं वर्ग केले पत्र, कदम साहेबांनी पण वर्ग केलेलं आहे. पण ॲक्शन घेतली जात नाही. तसंच तहसीलदारांना सांगितलं की तहसीलदार सांगते आमच्या अखत्यारीत नाही. पण तहसीलदारांना एवढं सांगू इच्छितो की जेव्हा ठेकेदार, जेव्हा जो जिल्हाधिकारी असेल, उपविभागीय अधिकारी असतील, जेव्हा परवानगी देतात तेव्हा अटी शर्ती घातल्या जातात किंवा कुठल्याही अटी शर्तीचं तुमचं उल्लंघन झाल्यास तुमचा परवाना रद्द केला जाईल. पण असं काही होत नाही. या लोकांचा आर्थिक साटेलोटे असल्यामुळं ही ॲक्शन होत नाही यांच्यावर. त्यामुळे या लोकांचा जो जीवनमरणाचा प्रश्न आहे, आज लोकांना जो प्रदूषण होतो आहे त्यामुळे या लोकांना काही पडलेलं नाही. ते त्यांचे खिसे भरले जातात अधिकाऱ्यांचे आणि जे जनतेला जातात. काही जनता बोलतात ना, एक म्हण आहे ती, सरकारी अधिकारी तुपाशी जनता उपाशी, ही अशी गत झालेली आहे. ड्रेब्रिज हा मुंबईवरून जो रॅबिट असतो, बिल्डिंग कोसळतात, बिल्डिंगचा मटेरियल आहे तो मटेरियल इकडं आणला जातो आहे. इथं परवानगी आहे का ते पण आपल्याला माहिती नाही. अधिकाऱ्याने विचारायला गेलो तो सांगते माझ्याकडे नाही. तहसीलदारला विचारायला गेलो आपण त्या लोकांना, ते सांगतात BDOकडे आहे, BDO सांगते तहसीलदाराकडे आहे, तहसीलदार सांगते BDO सांगते ग्रामपंचायत आहे. अरे यांचे बॉस खालच्या लोकांकडे पाठव, नक्की कोणाकडे आहे? याची गांभीर्याने दखल घ्यावी अधिकाऱ्यांनी याची. जर याची दखल घेतली नाही तर वाईट परिणाम होतील. 8 दिवसात हे बंद नाही केलं तर या लोकांनी. हा विषय का माझा स्वतःसाठी विषय नाही, जनतेचा विषय आहे. जनता हैराण झालेली आहे या विषयावर. पण यांच्या विरुद्ध कोण आवाज उठवायला मागत नाही. हे लोक जर आवाज उठवीन त्याला टार्गेट केला जातो आहे.
जीवे ठार मारण्याच्या धमक्या दिल्या जातात. त्यामुळे आमच्यासारखा एक सामाजिक कार्यकर्ता, आम्हाला समाजाची जाण आहे म्हणून आम्ही हा आवाज उठवत असतो आम्ही समाजासाठी. हे डेब्रिजचा म्हणजे विषय कसा आहे, दास्तानपासून तर तिकडं म्हणजे चिरला असेल, गावठाण, जांभूळपाडा, वेशवी हद्द इकडं टाकला जातो आहे. पण त्याच्यावर कसं होतं, ग्रामपंचायतचा पण धाक नाही. ग्रामपंचायती असतात या पक्षपातपणा असतात ग्रामपंचायती, हे काहीच ॲक्शन घेत नाही. आणि तिकडं आम्ही गेलो पोलीस प्रशासनाकडे गेलो, ते सांगतात आमच्या हातात नाही. तहसीलदार सांगतात आमच्या हातात नक्की आहे तरी कोणाचा आहे हा जनतेला याही खुलासा करावा कोणाच्या हातात आहे. ज्याच्या हातात हा विषय आम्ही त्याच्यावर आंदोलन करतो. आम्ही त्यांच्या डिपार्टमेंटमध्ये नक्की याही खुलासा करणार नाही ना. हा तो तालुक्याचे बॉस आहेत उद्धव कदम साहेब, यांनी नक्की हा विषय कोणाकडे आहे त्याचा जनतेला खुलासा द्यावा. आपण बॉस आहात ना, हा नक्की रॅबिट माफिया करतात, यांना कोणाचा आशीर्वाद आहे, ज्यांचा कोणाचा आशीर्वाद आहे हा जनतेला समजू द्या. प्रशासनाकडे एकच मागणी आहे माझी, की जे रॅबिट मुंबईवरून जो घन कचरा येतो आहे तो त्वरित थांबला पाहिजे. माझी एकच मागणी आहे की घन कचरा येतो यापासून मनुष्याला, पक्ष्यांना, प्राण्यांना जो त्रास होतो आहे हा त्वरित थांबला पाहिजे. नाही तर हा जर थांबला नाही तर 8 दिवसात तिथं जन आक्रोश आंदोलन होईल. याला जबाबदार या तालुक्याची यंत्रणा सर्व असतील. अशाच सच्चाई दर्शवणाऱ्या बातम्या पाहण्यासाठी लोकशक्ती लाईव्ह न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.